you, Lord. Hallelujah. Bless you, Jesus. Bless you, Jesus. Thank you, Lord. सारा आदर और महिमा पर परमेश्वर आपकी है, आप ही को मिले। हालेलुया। आप महिमा पाए। हालेलुया। आप पाए जाए प्रभु। दिल से हम आराधना करते इस समय, पूरे मन से आराधना करते हैं। तेरी मर्जी हमारे बीच में पूरी हो जाए, तेरी मर्जी प्रभु। हालेलुया। ओ महिमा, महिमा हो प्रभु यीशु। Let your will be done. Let your kingdom come. Hallelujah. Let your तेरी इच्छा पूरी हो, तेरी महिमा हो। धन्यवाद यीशु। इस समय जो भी निराश है, जो भी चिंतित है, परमेश्वर, मैं तेरी निराशा को दूर करने वाला परमेश्वर हूं। तेरी चिंताओं को अपने ऊपर लेने वाला मैं परमेश्वर हूं। मैंने आज से 2000 साल पहले और सारे पापों को और अपने ऊपर ले लिया है। परमेश्वर आपको शांति और आनंद देना चाहता है। उसकी शांति और उसका आनंद आपके जीवन में बना रहे, ऐसा परमेश्वर चाहता है। हालेलुया। आपके लिए परमेश्वर ने नया जीवन दिया है। हालेलुया। नया जीवन दिया है। He has given us a new life. Receive it in Jesus name. उसके पुनरुत्थान से हमें उसने नया जीवन दिया है प्यारो। आइए उसको धन्यवाद दें और महिमा करें। थैंक यू लॉर्ड, वी ब्लेस यू लॉर्ड। धन्यवाद देते पिताजी, उस विजय को आपने जो हमें दिया है, वो विजयी जीवन जो आपने हमें दिया है, हम धन्यवाद देते हैं, महिमा करते परमेश्वर, आपकी आराधना करते हैं, आपको सराहते हैं। हमें सहायता करो, इसके आगे हम सब कुछ आपके हाथ में देते हैं। हमें अगुवाई करो परमेश्वर। सारा आदर, सारी महिमा, सारी स्तुति केवल आपको देते हुए इस प्रार्थना को प्यारे यीशु मसीह के नाम से मांगते हैं। सुन और कबूल करो। आमीन। Amen. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord सर्वांना. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे कुठे आहात, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतला असेल आणि जर तुम्ही तुमचं तारण झाले आहे, तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला तारणारा प्रभू म्हणून स्वीकार केलेला आहे, तर मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही आपल्या घरातील एक पोळी घ्यावी, एक चपाती घ्यावी, जो गौरव करणार आहोत। हालेलुया. सो लेट अस युनाइट टुगेदर ॲज इन दिस कम्युनियन. या पवित्र विधीमध्ये आपण सहभागी होऊया आणि आशीर्वादित होऊया. आपल्याकडे भाकर असेल तर आपण ती आपल्या हातामध्ये घेऊया. ही अशा प्रकारे जर भाकर आहे तर इथे जी आहेत माझी फॅमिली बसलेली आहे, भाकर घेत आहे. आपण हातामध्ये घेऊया भाकर आणि ती मोडण्यापूर्वी आपण प्रार्थना करू आणि नंतर खाऊ आणि नंतर त्यावेळेस एक गीत होईल. एक छोटंसं गीत पण आपण घेणार आहोत. सोनेला विनंती करतो एक छोटंसं गीत तिने अशा वेळेस घ्यावं आणि आपण पहिले प्रार्थना करूया, त्यानंतर त्यामध्ये सहभागी होऊया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. प्रार्थना करू. सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, मी तुझं गौरव करतो पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझी महिमा करतो. या सुंदरशा वेळेबद्दल आम्ही तुझं गौरव करतो, कारण तू चांगला आहेस. तुझी महिमा, तुझं गौरव आम्ही करतो, तुझ्या नावाला आम्ही उंचावतो. प्रभूजी आभार मानतो की आजपासून 2000 वर्षापूर्वी तू आपलं शरीर आम्हासाठी मोडण्याकरता दिलेलं आहे. त्या क्रुसावर, त्या कालवरीच्या क्रुसावर आपलं शरीर तू मोडलंस आमच्यासाठी, जेणेकरून आम्हाला आमच्या शरीरामध्ये
नवजीवन, आरोग्य, सामर्थ्य मिळावं. ही भाकर जसं आम्ही खातो, प्रभूच्या शरीराबद्दल त्याच्या दुसऱ्या येण्यापर्यंत आम्ही त्याची घोषणा करतो. या हे प्रभू भोजन जे आम्ही घेतो, ही भाकर प्याला जसं आम्ही पितो, तर तेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने जे आमच्यासाठी क्रुसावर मरण सोसलं, त्या मरणाद्वारे जे त्याने आम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे, आमच्या पापाची आम्हाला त्याने क्षमा केलेली आहे, त्याच्या दुसऱ्या येण्यापर्यंत आम्ही साजरा करत आहोत त्या पुनरुत्थानाला आज. कारण तो केवळ मेला नाहीस, तर तू तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत झाला. ओ थँक्यू रेझरेक्टेड क्राइस्ट. वी सेलिब्रेट रेझरेक्टेड जीसस. वी सेलिब्रेट रेझरेक्टेड क्राइस्ट. पुनरुत्थित ख्रिस्ताला आज आम्ही साजरीकरण करत आहोत आणि धन्यवाद देत आहोत. वी थँक्यू. जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हालेलुया 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 हालेलुया. करुणा से तेरी नयन दिखा है, ढाल बनकर मेरी मुझे बचाया है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है. हालेलुया 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 हालेलुया. सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेकूं बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु तू मेरा पिता. हालेलुया 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 हालेलुया. थैंक यू लॉर्ड. धन्यवाद ईश्वर. थैंक यू जीसस. हालेलुया. यावेळेस हा प्याला ख्रिस्ताच्या रक्तात आमच्यासाठी केलेला नवा करार आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र यामध्ये आम्हाला स्पष्टरीत्या पाऊल सांगतो की हा प्याला जितक्यांदा आम्ही घेतो तितक्यांदा त्याच्या मरणाची आम्ही आठवण करतो. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला स्वतः सांगतो, कारण हा प्याला त्याच्या रक्तामध्ये, ख्रिस्ताच्या पवित्र रक्तामध्ये देवाने आमच्यासोबत नवा करार केलेला आहे. आमच्यासोबत नवा करार केला. जुना करार निघून गेलेला, जुन्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताद्वारे आमच्यासाठी, आमच्यासोबत एक नवीन करार केलेला आहे. या करारामध्ये आपण सहभागी होऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. प्रार्थना करू या प्याल्यासाठी, या वाईनसाठी, जे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्ताबद्दल आम्हाला सांगत आहे. प्रियानो, या साठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. ब्लेस यू जीसस. प्रार्थना करू आपण. धन्यवाद, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो प्रभूजी, कारण तू चांगला आहेस. तू आम्हावर एवढं प्रेम केलंस की आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला.
यासाठी की जर आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हा प्याला तुझ्या रक्तामध्ये आमच्या सोबत केलेला नवीन करार आहे, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. या कराराला आम्ही रिन्यू करत आहोत, नवीन करत आहोत. आम्हाला सहाय्य कर पवित्र आत्मा, आम्हा प्रत्येकाशी तू बोल आणि तुझं गौरव आमच्याकडे होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने हा प्याला आम्ही तुझी महिमा करतो, तुझ्या नावाला उंचावतो. सर्व आदर, महिमा, गौरव आणि स्तुती तुला देतो. वेळ तुझ्या स्वाधीन करतो येशूच्या नावाने. आमेन, आमेन, आमेन. तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती, तेरा बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, क्योंकि उस लहू में जो ताकत है जिससे हम पाते हैं छुटकारा, क्योंकि उस लहू में जो ताकत है, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है. हालेलुया, आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आणि सुंदरशी सहभागिता आमची झालेली आहे. आमेन. प्रभूच्या नावाला गौरव असो, त्याला धन्यवाद असो. आपण वचनामध्ये जाणार आहोत. किती लोक तयार आहेत वचनासाठी? आमेन. प्रेज लॉर्ड. प्रभूचं गौरव असो. माझा फॅमिली, माझा परिवार या ठिकाणी आहे. सर्वांचं मी स्वागत करतो. आणि पुन्हा एक वार जे ऑनलाईन फेसबुकवर बघत आहे, तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. धन्यवाद, थँक्यू. वचनामध्ये आपण जाऊ. आमची तयारी असेल, आपले बायबल समोर घ्या. एक परिवार या नात्याने आपण त्याच्या वचनाचं मनन करूया. वचनामध्ये जाण्यापूर्वी मला एक अनाउन्समेंट करायची आहे. तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल, परंतु गुड फ्रायडेच्या दिवशी आम्हाला सहभागिता घ्यायची होती. गुड फ्रायडे संडे सर्व्हिस, गुड फ्रायडे सर्व्हिस आम्हाला घ्यायची होती, शुक्रवारची सर्व्हिस. परंतु माझे वडील यांना हृदयाचा झटका बसला होता. जे सहभागिता आहे, जी फेलोशिप आहे, जी चर्च सर्व्हिस आहे, ती आम्हाला घेता आली नाही. ती रद्द झाली होती. आजही वडील माझे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. मी विनंती करेल की सर्वांनी कृपा करून त्याच्यासाठी प्रार्थना करा, कारण परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. बाहेर जाता येत नाही. अनेकदा पोलीस अडवतात. त्यांचंही बरोबर आहे, कारण लॉकडाऊन असल्यामुळे खूपच आम्हाला परेशानी होते. प्रभू हे सगळं काय करते. सध्या वडील हॉस्पिटलमध्ये आहे आणि मग प्रभूच्या नावाला धन्यवाद. छोटा भाऊ विजय त्या ठिकाणी आहे. तो तिथे काळजी घेत आहे, म्हणून या ठिकाणी तो आज आराधनेला नव्हता. परंतु प्रभू त्याचं कार्य करत आहे. त्याची आराधना थांबू शकत नाही. आम्ही त्याची आराधना नेहमीच नित्य केली पाहिजे आणि प्रभूचं गौरव केलं पाहिजे. हालेलुया. ही छोटीशी अनाउन्समेंट आहे. दुसरी अनाउन्समेंट ही आहे की लॉकडाऊन उघडूपर्यंत, हालेलुया, ओके, सॉरी, थोडंसं ऑनलाईन मध्ये प्रॉब्लेम आहे. आमेन. हालेलुया. Praise the Lord. My dad is watching. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah, Papa. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Amen. देवाच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. करंथीकरास पहिले पत्र्याचा 15वा अध्याय. आणि हा पूर्ण अध्याय जो आहे, या अध्यायामधून आज देवाचं वचन आपण पाहणार आहोत, मनन करणार आहोत. पुनरुत्थानाविषयी आज पूर्ण जगामध्ये
पुनरुत्थान हा दिवस साजरा करत आहे. लोक त्याला वेगळ्या नावाने बोलतात. विशेषतः लोक ईस्टर या नावाने बोलत आहेत, परंतु हा चुकीचा शब्द आहे. ईस्टर हा शब्द पवित्र, हालेलुया, ईस्टर हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये कुठेच नाही. मग आम्ही का हॅपी ईस्टर असं म्हणतो? लोकांना माहित नाही. ख्रिस्ती लोकांना ईस्टर काय आहे हे सुद्धा माहित नाही. किंवा कधी कधी आमचे बरेच ख्रिस्ती लोक शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही, विचारण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही की का बरं ईस्टर हा शब्द नाही आणि मग तो कुठून आलेला आहे, का तो आम्ही वापरू नये. ह्या सर्व गोष्टी आज आम्ही पवित्र वचनातून बघणार आहोत. आणि त्यासोबत काही बॅकग्राऊंड आहे, काही स्टोरी आहे, काही इतिहास आहे त्या गोष्टी संबंधीचा. परंतु 15वा अध्याय जो, पहिले कोरिन्थीचा 15वा अध्याय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. या 15व्या अध्यायामध्ये पुनरुत्थान आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं मरणावरचं विजय याविषयी अत्यंत, थँक्यू जीसस, आमेन, आमेन. ईस्टर हा शब्द का चुकीचा आहे? ख्रिस्ती या नात्याने आम्ही का त्या शब्दाचा वापर करायला नाही पाहिजे? वाय वी शुड नॉट यूज द वर्ड हॅपी ईस्टर. ईस्टर याचा संबंध कशातच नाहीये. तुम्हाला माहिती आहे, आज जगामध्ये विशेष करून काही पंथांमध्ये, ख्रिस्ती पंथांमध्ये ईस्टर या दिवशी अंडे एक चर्चमध्ये अर्पण करतात, विकतात. काही घरांमध्ये अंड्यांना रंगीत करतात, पेंट करतात आणि एक डेकोरेशन म्हणून शेल्फवर ठेवतात. काही लोक ससे, टेडी बियर्स यांना सजवून घरामध्ये ठेवतात. मी त्यांना आज विचारतो की ह्या अंड्यांचं आणि ह्या सस्यांचं देवाच्या वचनाशी काय संबंध आहे? किंवा मी हे विचारेल की ह्या ईस्टरचा संबंध देवाच्या वचनाशी काय आहे? कोणालाच माहित नाही. जे करतात त्यांना माहित नाही. आणि तुम्हाला मला सांगू द्या की हे केल्याने नकळत आम्ही मूर्तीपूजा करतो, नकळत देवाचा आम्ही अपमान करतो. जर आम्ही अशा प्रकारची कृत्य आम्ही जर घरामध्ये करतो, आणि एवढंच नाही, हॅपी ईस्टर जरी आम्ही म्हणतो तर आम्ही करतो, देवाची निर्भत्सना होते, तो दुखावला जातो, पवित्र आत्मा दुखावला, आम्ही केवळ हॅपी ईस्टर असं म्हणतो. त्याही पुढे जाऊन लोक अंडे चर्चेसमध्ये विकतात, विकत घेतात. घरामध्ये त्यांना रंगरंगोटी करून त्या अंड्यांना डेकोरेट करून घरामध्ये सजवतात, ससे ठेवतात, टेडी बियर्स घरामध्ये ठेवतात. आणि अशा प्रकारे आम्ही पगन संस्कृतीला या ठिकाणी प्रोत्साहित करतो. पुनरुत्थान कशा प्रकारे खरं आहे, का आम्ही त्या जुन्या पगन संस्कृतीमध्ये सहभागी नाही झालं पाहिजे? कारण पगन संस्कृती म्हणजे मूर्तीपूजा, कट्टर मूर्तीपूजा आहे. मला तुम्हाला वचनामध्ये जाण्यापूर्वी, कोरिन्थीकरांच्या पहिले पत्र आणि याचा 15वा अध्यायामध्ये जाण्यापूर्वी मला तुम्हाला काही इतिहास सांगू द्या, ज्याचं स्पष्टीकरण पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये, लेवीच्या पुस्तकामध्ये, गणना या पुस्तकामध्ये, राजेमध्ये, इतिहासामध्ये नमूद केलेलं आहे. ते सर्व वचन बघण्यासाठी आमच्याकडे आता वेळ नाहीये. इतिहास सांगू द्या. तयार आहे सगळे? आमेन. लक्ष द्या, अतिशय लक्षपूर्वक ऐका. आम्हा सर्वांना ठाऊक आहे, परमेश्वराने आदाम आणि हवेची निर्मिती केली. एदेन बागेमध्ये त्यांना ठेवलं. त्यांनी पाप केलं आणि त्यांना परमेश्वराने बागेतून हाकलून दिलं. त्यांना कष्ट दिले,
ते कष्ट लागले, त्यांचे लेकर जन्माला आले आणि लेकरांचे लेकर जन्माला आले आणि अशा प्रकारे पूर्ण जगभर लोक पसरत गेले. परंतु बायबल आम्हाला सांगतं की स्वर्गदूत जे लुसिफराच्या मागे होते ते त्यांनी लुसिफराच्या मागे जाऊन किंवा लुसिफरासोबत राहून त्याने आणि म्हणून परमेश्वराने त्यांना स्वर्गातून खाली फेकलं. दे आर कॉल्ड ॲज फॉलन एंजल्स. अलॉंग विथ लुसिफर दे वर द फॉलन एंजल्स. ह्या फॉलन एंजल्स, ह्या पडलेल्या दूतांनी पृथ्वीवर येऊन जेव्हा बघितलं तेव्हा मनुष्य कन्या, मानव कन्या, स्त्रिया त्या त्यांना सुंदर वाटल्या आणि म्हणून या पडलेल्या देवदूतांनी त्या मानव कन्यांसोबत विवाह केला आणि त्यांच्यापासून जे जन्माला आले ते महाकाय राक्षस तयार झाले. त्यांना नेफिलिम्स असं म्हणतात. आणि मग अशा प्रकारे सैतानाने परमेश्वराने निर्माण केलेल्या त्या मनुष्याची जे बीज आहे त्याला भ्रष्ट केलं. सैतानाने मनुष्याचं बीज भ्रष्ट का केलं? त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन का केलं? त्याला विटाळलं. कारण उत्पत्तीच्या पहिल्याच काही अध्यायामध्ये जेव्हा आदामाने आणि हवेने फळ खाऊन पाप केलं तेव्हा परमेश्वर त्यांना जेव्हा विचारत होता की तुम्ही असं का केलं, तेव्हा आदामाने हवेवर दोष लावला आणि हवेने त्या सर्पावर दोष लावला. आणि तेव्हा परमेश्वराने त्या सर्पाला म्हटलं की तू पोटाने चालशील आणि माती खाशील. ज्या स्त्रीला तू भुलवलेला आहे तुझ्यामध्ये आणि त्या स्त्रीमध्ये मी वैर निर्माण करीन. तुझ्यामध्ये, तुझ्या संततीमध्ये आणि स्त्रीच्या संततीमध्ये मी एक प्रकारचं वैर निर्माण करीन असं त्याने सांगितलं. आणि मग अशा प्रकारे पुढे त्याने असं सांगितलं की तू त्याची टाच फोडशील परंतु तो तुझं मस्तक फोडेल. कोण मस्तक फोडेल? हे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी भविष्यवाणी पिता परमेश्वराने एदेन बागेमध्ये केली होती. पिता परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्त आपला एकुलता एक पुत्र केली होती हजारो लाखो वर्षापूर्वी एदेन बागेमध्ये आणि सांगितलं की या स्त्रीचा एक बीज, या स्त्री निर्माण होणारा एक पुत्र जो या जगामध्ये जन्म घेईल तोच पुत्र तुझं मस्तक फोडेल असं सैतानाला परमेश्वराने श्राप दिला. आणि मग सैतानाने विचार केला की कशा प्रकारे मी हे बीजच नाहीसं करील. या स्त्रीचं बीज जे माझं मस्तक फोडणार आहे त्या स्त्रीचं बीज यालाच मी भ्रष्ट करील आणि मग बघूया की कशा प्रकारे हे बीज माझं मस्तक फोडेल. आणि म्हणूनच ते स्वर्गातून पडलेले जे दूत होते त्यांनी मनुष्य कन्येसोबत विवाह करून मानवाच्या किंवा स्त्रीच्या बीजाला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्हाला सांगू द्या, देवाची कृपा फार महान आहे. अशा ह्या सर्व भ्रष्ट झालेल्या जगामध्ये परमेश्वराला भिवून वागणारा फक्त नोहा आणि त्याचा परिवार होता. पूर्ण जग याचं बीज सैतानाने भ्रष्ट केलं, करप्ट केलं. परंतु परमेश्वराने नोहा आणि त्याच्या परिवाराला वाचवलं. कारण परमेश्वराला त्याच्या बीजापासून, नोहापासून त्याचं आपलं बीज किंवा स्त्रीचं बीज जे आहे, जो देवाचा पुत्र, जो मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला जन्माला पाठवायचं होतं. आणि म्हणून परमेश्वराने 40 दिवस 40 रात्र एक मोठा जलप्रलय यालाच परमेश्वराने तारामध्ये वाचवलं, जिवंत ठेवलं. कारण सर्व भ्रष्ट मानवामध्ये फक्त नोहा आणि त्याचा परिवार एकमेव हा भ्रष्ट झाला नव्हता. आणि म्हणून परमेश्वराने आम्हाला विचार असतील की देवाने का जगाचा नाश का केला, एवढं मोठं जग एवढ्या लोकांना का मारलं नोहाच्या काळामध्ये, त्या पुरामध्ये. तर मला तुम्हाला सांगू द्या, मानवाचं बीज भ्रष्ट झालं होतं.
आणि कदाचित नोहाचं बीज सुद्धा भ्रष्ट होईल आणि ते होऊ नये यासाठी परमेश्वराने नोहा आणि त्याच्या परिवाराला तारुवामध्ये वाचवलं आणि बाकीचे जे भ्रष्ट सर्व पृथ्वीला परमेश्वराने पूर्णपणे नाश केलं. 40 दिवस आणि 40 रात्र पावसाने त्याने पृथ्वीचा नाश केला. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर नोहा आणि त्याचा परिवार 8 लोक, केवळ 8 लोक पूर्ण जगामधून वाचले. नोहा, त्याची पत्नी, त्याचे 3 मुलं आणि त्या 3 मुलांच्या 3 पत्न्या, असे 8 लोक जे आहेत त्या ठिकाणी त्यांना वाचवलेले. ह्या 3 मुलांची नावं शेम आणि याफेत. शेम, हाम आणि याफेत हे 3 मुलं. आणि आता ह्या तिघांपासून जगाची निर्मिती होणार होती, जग तयार होणार होतं. हालेलुया. या तिघापैकी हाम जो होता त्याच्यापासून त्याचा ग्रेट ग्रँड सन ज्याला म्हणतात तो जन्माला आला आणि त्याचं नाव होतं निम्रोद. हामाचा पुत्र कुश आणि कुशाला निम्रोद झाला. त्या काळामध्ये निम्रोद एक मोठा, फार मोठा धनुर्विद्ये तो होता, फार मोठा वॉरियर तो होता निम्रोद. लक्ष द्या, मी निम्रोद विषयी तुम्हाला सांगतो आणि पगन संस्कृती कुठून सुरुवात झालेली आहे त्याविषयी आज मी तुम्हाला सांगतो आणि कशा प्रकारे ही पगन संस्कृती आजही ईस्टरच्या दिवशी लोक कशी साजरा करते हे मला तुम्हाला सांगायचं आहे. नोहा, त्याचे 3 पुत्र शेम, हाम, याफेत. हामाला कुश झाला आणि कुशाला निम्रोद झाला. निम्रोदाने एका स्त्रीशी विवाह केला. तिचं नाव आहे सेमेरामस. तिचं नाव आहे सेमेरामस. निम्रोद याने सेमेरामसशी विवाह केला. निम्रोद हा फार मोठा योद्धा होता आणि बायबल आम्हाला सांगतं की तो परमेश्वरासमोर एक महायोद्धा असा होता. बायबलमध्ये याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे निर्गमच्या पुस्तकामध्ये, लेवीच्या पुस्तकामध्ये, की तो देवासमोर महान योद्धा असा झाला निम्रोद. आणि मग कालांतराने काही वर्षाने निम्रोदाचं मृत्यू झाला. निम्रोद हा राजा होता. सेमरामस त्याची पत्नी ही राणी होती आणि त्या काळामध्ये पूर्ण जगामध्ये ते एकमेव राजा आणि राणी होते. त्यांनी स्वतःला इतकं प्रख्यात केलं की त्यांनी लोकांसमोर स्वतःला देव आणि देवता म्हणून सादर केलं. लोक त्यांचं देव आणि देवता म्हणून पूजा करायचे. निम्रोदला देव म्हणून पूजा करायचे, सेमरामसला देवी म्हणून पूजा करायचे. आणि म्हणून त्या काळामध्ये देवाचे लोक जिवंत देवाची आराधना करण्याचं सोडून यालाच पगन संस्कृती म्हणतात. मनुष्य जिवंत देवाला सोडून पृथ्वीवरील मूर्त्यांना, मनुष्याला, आकाशातील ग्रह ताऱ्यांना पूजा करतो, याला पगन संस्कृती म्हणतात. आणि ही पगन संस्कृती निम्रोदच्या काळापासून सुरू झाली, नोहाच्या काळापासून सुरू झालेली. मग निम्रोदनी सेमेरामिसशी लग्न केलं. हे दोघे सोबत राहू लागले. कालांतराने निम्रोदाचा मृत्यू झाला आणि त्यामुळे सेमेरामिस अत्यंत दुःखी झाली. तिने आपल्या राज्यामध्ये फरमान केला की सर्वांनी दुःख करावं, शोक करावं. आणि मग काही काळानंतर, निम्रोद मेल्यानंतर काही वर्षानंतर ती अनैतिक संबंधातून ती गरोदर राहिली आणि आपली अनैतिकता लपवण्यासाठी, जगापासून लपवण्यासाठी तिने असं सांगितलं की मी स्वर्गात गेले आणि स्वर्गातून सूर्याला मी प्रार्थना केली की माझा पती निम्रोद जो मेलेला आहे त्याला पुन्हा जिवंत कर, असं तिने प्रार्थना केली. सूर्याने तिची प्रार्थना ऐकली आणि त्या सूर्याने प्रार्थना ऐकल्यामुळे आज जी मी गरोदर आहे तोच निम्रोद जो माझा पती मेला होता, आज तो पुन्हा माझ्या पोटामध्ये नवीन जन्म घेणार आहे. बघा किती भयानक ही गोष्ट आहे.
आणि म्हणून मग त्यानंतर सेमरामिसने ज्या बाळाला जन्म दिला त्या बाळाचं नाव तिने तमूज असं ठेवलं. आणि तिने जगामध्ये तिच्या राज्यामध्ये अशी घोषणा केली की माझा पती निम्रोद जो मेला होता तो सूर्य देवताकडे मी प्रार्थना केल्यामुळे त्या सूर्य देवतेने तोच माझा निम्रोद याला माझ्या पोटी तमूज या नावाने त्याचा जन्म दिलेला आहे. आणि म्हणून तिने सर्वांना फरमान केलं की जन्मलेला आहे, सूर्यपुत्र आहे, सन गॉड आहे, म्हणून सर्वांनी याची पूजा करावी. पण कालांतराने असं झालं की हाच तमूज एका दिवशी शिकारीला गेलेला असताना तो मरण पावला, तो मेला. तेव्हा सेमरामिस अत्यंत दुःखी झाली आणि तिने आपल्या राज्यामध्ये फरमान केला की सर्वांनी 40 दिवस उपवास करून शोक करावा. किती दिवस उपवास करावा आणि शोक करावा? कारण माझा पती निम्रोद जो मेला होता तो माझ्या पोटी पुन्हा तमूज या नावाने जन्म घेतला. आता तमूज सुद्धा मेलेला आहे, म्हणून सर्व प्रजेने आता 40 दिवस उपवास करून शोक करावे. फक्त रविवार सोडून 40 दिवस शोक करावे. तमूज जो मेला होता त्यांचं असं म्हणणं होतं की आठवडा झालं. असं त्यांनी सांगितलं. बुधवार पासून उपवासाला सुरुवात होते. रविवारचे उपवास करत नाही. रविवारचे उपवास सोडून बुधवार पासून, म्हणजे ज्याला राखेचा बुधवार म्हणतात, तिथून जे सुरुवात होती 40 दिवस उपवास करतात. कळत न कळत आम्ही पगन संस्कृती आणि मूर्ती पूजा याला थारा देत आहोत. प्रियांनो, सेमरामिसने आपल्या राज्यामध्ये फरमान केलं की सर्वांनी उपवास करावा, 40 दिवस उपवास करावा, रविवार सोडून उपवास करावा. रविवार का दिवस आहे, त्याच्या जन्माचा दिवस आहे, तो आनंदाचा दिवस आहे, म्हणून त्या दिवशी कोणी उपवास करू नये. आणि मग उपवास करायचे. सर्व लोकांनी त्या काळापासून 40 उपवास सुरू झाले. आज ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा 40 दिवसाचे उपवास बुधवार पासून सुरू होतात. कुठे दिलेले बायबलमध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताने बुधवार पासून उपवास सुरू केले? सांगा मला. 40 दिवस उपवास करावे बायबलमध्ये कुठे दिलेलं आहे? 40 दिवसच करावे कुठे दिलेलं आहे? आम्ही करा कुठे दिलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस उपवास केले. बायबल आम्हाला कुठं सांगतं की आम्ही 40 दिवस उपवास करावे? बायबल आम्हाला कुठं सांगतं की आम्ही दुःख सहन करावे? दुःख सहन करण्यासाठी सेमरामिसने सांगितलं होतं आपल्या प्रजेला की तिचा पुत्र तमूज हा मेला आणि म्हणून 40 दिवस त्या तमूजाच्या मरण्यामुळे आम्ही उपवास करावा, असं फरमान तिने पूर्ण राज्यामध्ये केलं. कळत न कळत आज ख्रिस्ती लोक दुःख सहन ज्याला म्हणतात, कदाचित तमूजचं दुःख सहन आज आम्ही करतोय. कदाचित त्याच्या मरण्यामुळे आज आम्ही दुःख सहन करतो. मी तर म्हणतो आम्ही दुःख का सहन करावं? कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त तर आज जिवंत आहे. तो मेला होता, 3 दिवस तो कबरेत होता, 3ऱ्या दिवशी तो जिवंत झाला. आजही तो जिवंत आहे. आणि जर जो जिवंत आहे त्यासाठी आम्ही दुःख का करावं? जो जिवंत आहे त्यासाठी दुःख करण्याची गरज नाही. साठी मरतो तर मग आम्ही त्याच्याविषयी दुःख
उपवास केल्यानंतर 40 दिवस उपवास संपला, ती म्हणाली की माझा पुत्र तमूज याला तुम्ही जिवंत करा. तिने आज्ञा केली, विनंती केली. आणि मग 40 दिवस संपल्यानंतरचा जो रविवार आहे, लक्ष द्या आता, 40 दिवस संपल्यानंतरचा जो रविवार आहे, त्या रविवारी तिने असं दर्शन पाहिलं की स्वर्गातून एक मोठं अंड अशा ठिकाणी पडलं जिथे ससे अंडे देत आहेत. समजलं? ससे एका रानामध्ये अंडे देत होते. आणि बघा, ससे कधी अंडे देतात? ससे पिल्ले देतात, कोंबड्या आणि पक्षी अंडे देतात, पण ससे अंडे देत होते. आणि ते अंडे देत असताना आणि मग सेमेरामिस म्हणाली की हे अंड दुसरं कोणी नाहीये तर तमूज याचं पुनरुत्थान झालेलं आहे अंड्याच्या रूपाने. आणि म्हणून त्यामुळे अंड्याला महत्व देण्यात आलं. चर्चेस मध्ये अंडे आणू लागले, अंडे विकू लागले, घरामध्ये अंड्यांना रंग सजवून ठेवू लागले. काय करतो आम्ही प्रियांनो? जे अंड स्वर्गातून उतरलं त्या अंड्याला सेमेरामिसनी इस्टार अंड असं म्हटलेलं आहे, ज्याला आम्ही ईस्टर एग आज म्हणतो. कळत न कळत प्रियांनो आम्ही मूर्ती पूजा भूतलावर आला, तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने क्रूसावर प्राण दिला. तो मेला, 3 दिवस तो कबरेत होता, 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून तू जिवंत झाला. आजही तो जिवंत आहे. म्हणून आजच्या दिवसाला आम्ही ईस्टर संडे म्हणत नाही, आम्ही रेझरेक्शन डे म्हणतो, आम्ही रेझरेक्शन संडे म्हणतो, आम्ही पुनरुत्थानाचा रविवार म्हणतो, आम्ही प्रभूचा दिवस म्हणतो. हालेलुया. म्हणून ख्रिस्ती लोकांनो, मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो, संस्कृती, मूर्तीपूजा यापासून दूर राहा. सेमेरामिसनी त्या अंड्याला एस्टर अंड किंवा ईस्टर एग म्हणून सांगितलेलं आहे. आणि तीच संस्कृती जगामध्ये चर्चेस मध्ये आज आलेली आहे. मला माहित नाही सैतानाने कशा प्रकारे धूर्तपणाने ख्रिस्ती लोकांच्या मनात ती घातलेली आहे. आणि आम्ही कळत न कळत अशा प्रकारच्या मूर्ती पूजा करतो. प्रियांनो, सावध रहा, सावध रहा. परमेश्वराला मूर्ती पूजेचा वीट आहे. परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. आणि आमच्या पापाबद्दल, आमच्या 3ऱ्या आणि 4थ्या पिढीबद्दल पर्यंत तो आम्हाला शासन करणारा देव आहे. बी व्हेरी केअरफुल. बऱ्याच चर्चेस मध्ये हे सांगण्यात येत नाही. रूढी आहे, सगळे ईस्टर पाळतात, आपणही ईस्टर पाळा. पाळक सुद्धा त्यावर संदेश देतात. मी तुम्हाला खोट्या गोष्टी सांगून करण्यास मनाई करेन, मी तुम्हाला प्रोत्साहन करणार नाही. जे सत्य आहे, जे खरं आहे ते की ईस्टर जर आम्ही म्हणतो, अंडे जर घरामध्ये ठेवतो, ससे घरामध्ये ठेवतो, तर आम्ही कळत न कळत मूर्ती पूजा करतो आणि पगन संस्कृतीला पुढाकार देतो आणि त्याला दुजोरा आम्ही देतो. परंतु पहिले पत्र आणि याचा 15वा आमच्या सवयीमुळे कधी कधी हा शब्द नेहमी आमच्या तोंडामध्ये येतो. तोंडामध्ये आलेला काही प्रॉब्लेम नाहीये, पण आम्हाला ते कळत असून जर आम्ही ते करतो, ती मूर्तीपूजा करतो, त्या गोष्टी जर आम्ही करतो, तर मग आम्ही अत्यंत चुकीच्या गोष्टी करतो, आम्ही मूर्तीपूजा करतो. करंथीकरास पहिले पत्र याच्या 15व्या अध्यायामधून काही महत्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर मी बंद करेल. बघूया देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. प्रियांनो, 15वा अध्याय आणि याचं 2रं वचन, जिच्याद्वारे तुमचं तारण होत, ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली
त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. आमचा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र, जगाचं पाप हरण करणारा, आजपासून 2000 वर्षापूर्वी त्याने बाळ म्हणून जन्म घेतलेला आहे. किती जणांचा विश्वास आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या काल्वरीच्या क्रूसावर मेला. त्याला पुरण्यात आलं. 3 दिवस तो कबरेत होता, परंतु तिसऱ्या दिवशी तो मरणात जिवंत झाला, स्वर्गात गेला, पित्याच्या उजव्या बाजूला बसला आणि तिथून जिवंत आणि मेलेले जे आहेत त्या सर्वांचा न्याय करण्यासाठी तो पुन्हा वापस येणार आहे, हा मी विश्वास ठेवतो. आणि परमेश्वराचा कोकरू तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या क्रूसावर मरण पावला. हीच सुवार्ता आहे. आणि पाऊल या ठिकाणी ते सांगतो की जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, ती सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ह्या गोष्टीवर जर तुम्ही विश्वास ठेवता की येशू मेला क्रूसावर, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि आजही जिवंत आहे आणि आम्हा सर्वांना घेऊन जाण्यासाठी, आमचं रॅप्चर करण्यासाठी पुन्हा येणार आहे, हा मरण पावला, तो पुरला गेला. बघा तिसरं वचन सांगतं, मुख्य हे आहे सुवार्ता, खरी सुवार्ता ही आहे, मुख्य सुवार्ता ही आहे. तिसरं वचन सांगतं, शास्त्राप्रमाणे, कोणी सांगतं म्हणून नाही, इट्स अकॉर्डिंग टू द वर्ड ऑफ गॉड. देवाच्या वचनाप्रमाणे. आम्ही स्वतः सांगत नाही. सुवार्ता काय आहे? शास्त्राप्रमाणे आहे. शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. नंबर 1. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, म्हणा आमेन. ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापाबद्दल क्रूसावर 2000 वर्षापूर्वी मरण पावला. तो पुरला गेला, म्हणा आमेन. तो पुरला गेला शास्त्राप्रमाणे. पुन्हा एकदा सांगितले, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला गेला, म्हणा आमेन. 3 महत्वाच्या गोष्टी. ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो पुरला गेला. तिसरी गोष्ट, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो जिवंत उठला, त्याला उठवण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. आणि याचं प्रमाण मग पाऊल या ठिकाणी पुढे सांगतो 5व्या वचनामध्ये, आणि 5व्या वचनापासून पुढे तो सांगतो याचं प्रमाण, याचं प्रूफ. आणि आम्हाला प्रूफची गरज नाही, शास्त्र आम्हाला प्रूफ देत आहे, पवित्र बायबल आम्हाला प्रूफ देत आहे. 5व्या वचनापासून पुढे तो म्हणतो की तो केफाला, मग 12 जणांना दिसला, 12 प्रेषितांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक लोकांना दिसला. आणि ते साधारण लोक नव्हते, ते बंधू होते. लोक आज जिवंत आहेत ज्या दिवशी पाऊल हे लिहित होता, परंतु अनेक लोक महानिद्रा घेत आहेत. तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला. आणि जणू का अकाली जन्मलेला जो मी पाऊल, मलाही तो सर्वात शेवटी दिसला. कारण प्रेषितात मी कनिष्ठ आहे. प्रेषित म्हणायस मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केलेला आहे. तरी तो जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे. आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही, परंतु या सर्वापेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने ते केलेले आहे. सारांश, मी असे किंवा ते असो, आम्ही अशीच घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला. तुमचा विश्वास आहे? तुमचा विश्वास आहे या सुवार्तेवर? मग तुमचं तारण झालेलं आहे. बस अजून काही नाही. कोरिन्थीकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून तर 3 आणि 4 वचनामध्ये जी सुवार्ता आहे ही खरी सुवार्ता आहे. दिस इज द गॉस्पल, दिस इज द अल्टिमेट गॉस्पल. अनेक शुभवर्तमान जगामध्ये आहे, अनेक गॉस्पल जगामध्ये आहे, परंतु खरी सुवार्ता आणि खरं गॉस्पल हेच आहे. ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी मरण पावला, तो पुरला गेला आणि शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. हालेलुया. सुवार्ता आहे. विश्वास ठेवा. जो विश्वास ठेवेल त्याचं तारण होईल. आज या माध्यमाद्वारे, या
फेसबुकद्वारे जेवढे लोक ऐकत आहेत, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, ज्यांनी या सुवार्तेवर विश्वास ठेवला नाही, आज तुम्हाला मी संधी देत आहे की तुम्ही या सुवार्तेवर तुम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवता तर तुमचं तारण होतं. जर तुम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवता तर तुमच्या सर्व पापांची आजच पूर्णपणे तुमची क्षमा होते. आजपर्यंत केलेले कितीही मोठे पाप असू द्या, कितीही भयानक पाप असू द्या, त्या पापांची जर ह्या वचनावर आणि ह्या सुवार्तेवर तुम्ही विश्वास ठेवता, तुमच्या भूतकाळाची पापे, तुमच्या वर्तमान काळाची पापे आणि तुमच्या भविष्यातील सर्व पापांची या सुवार्तेद्वारे, या गॉस्पलद्वारे क्षमा होते आणि ती निश्चित होते. आज आपला जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला द्या आणि त्या सुवार्तेचं तुम्ही स्वीकार करा. आजच्या पुनरुत्थानाच्या दिवशी, रेझरेक्शन डेच्या दिवशी हीच सुवार्ता आज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. प्रियांनो, हे खरं रेझरेक्शन आहे, हा खरा पुनरुत्थान आहे. हालेलुया, हा खरा पुनरुत्थान आहे. पुढे वाचूया देवाचं वचन, 12वं वचन पाहूया, 15व्या अध्यायाचं 12वं वचन. आता ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्याचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात. हे कसे? दुःखाची गोष्ट आहे. हॅपी ईस्टर आम्ही म्हणतो, परंतु ख्रिस्त मेलेल्यातून उठला नाही किंवा उठवला गेला नाही असे आजही अनेक लोक म्हणतात. आणि पाऊल या ठिकाणी प्रश्न करत आहे तुम्हाला आणि मला की हे कसं काय, हे कसं शक्य आहे की जी सुवार्ता तुम्ही सांगितलेली आहे त्यानंतर सुद्धा तुम्ही असं म्हणता की ख्रिस्त मेलेल्या कृती झाला नाही, असं तुम्ही कसं? मग 13व्या वर्षामध्ये पुढे प्रमाण या ठिकाणी दिलेला आहे. आम्हाला गरज नाहीये. पुनरुत्थान स्वतःला प्रूफ करतं. I am not going to give you the proof of resurrection, but I am going you what resurrection proves. लक्ष देऊन ऐका. The proof of resurrection, but I am going to tell you what the resurrection proves to you and me. पुनरुत्थान तुम्हाला आणि मला कोणत्या गोष्टीची खात्री करून देतं, कोणत्या गोष्टीचं प्रमाण देतं. पुनरुत्थान आम्हाला प्रमाण देतं. कोणत्या गोष्टीचं प्रमाण देतं ते आपण बघूया. आणि त्यासाठी 13व्या वचनापासून पुढे आम्हाला पाहायला लागेल. बघूया 13 वचनाच्या पुढे. ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ, आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरतो. कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली आहे की त्याने ख्रिस्ताला उठवले, पण मेलेले उठवले जात नाही, तर मग त्याने त्याला उठवले नाही. 16 वचन. कारण मेलेले उठवले जात नसतील तर नाही, आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ आहे, तुम्ही अजून आपल्या पापात आहात. जर पुनरुत्थानावर तुमचा विश्वास नाहीये तर ख्रिस्त उठवला गेला नाही असे तुम्ही म्हणता, आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमचा विश्वास व्यर्थ असे आम्ही म्हणतो, आणि जर आमचा विश्वासच नाहीये तर अजूनही आम्ही पापात आहोत. परंतु देवाला धन्यवाद असो की अजून आता आम्ही पापामध्ये नाहीये. म्हणा आमेन. सर्व विश्वासणाऱ्याने खात्रीपूर्वक म्हटलं पाहिजे की आता आम्ही पापात नाहीये. का आम्ही पापात नाहीये? कारण ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेलेला आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे. ही इज resurrected, and that's why we are now no more in sin. Sin has no dominion over us. पाप आता आमच्यावर सत्ता चालू शकत नाही. पापाचं वर्चस्व आज आमच्यावर नाही, कारण ख्रिस्त. हालेलुया. 18 वचन. आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे. आपण या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार झालेलो आहोत, पण तसं नाहीये. पण तरी पण ख्रिस्त मेल्यातून उठवला गेलाय. 20 वचन पाऊल म्हणतो, हे लोक विचार करतात, पण तू म्हणतो की खरोखर
ख्रिस्त उठवल्या गेला आहे. 20 वचन बघा काय म्हणतो, तरी मी तुम्हाला सांगतो लोकांना काही विश्वास ठेवू द्या. पाऊल म्हणतो मी तर तुम्हाला हेच सांगतो की ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे. हालेलुया. ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे. तो महानिद्रा घेतलेल्याचे प्रथम फळ असा झालेला आहे. प्रभू येशू काय आहे? महानिद्रा घेणाऱ्यांपैकी प्रथम फळ. महानिद्रा काय आहे? प्रथम फळ काय आहे? आज मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. विश्वासणारे लोक मरत नाही. हॅलो, नाही. एदेन बागेमध्ये परमेश्वराने सांगितलं की हे फळ खाशील तर तू मरशील आणि निश्चित, पण तो प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय प्राप्त केला. प्रेज द लॉर्ड. तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होऊन येशू ख्रिस्ताने मरणावर विजय प्राप्त केला. आणि जे लोक त्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात ते मरत नाही. बायबल आम्हाला सांगतं विश्वासणारे लोक महानिद्रेत जातात. हालेलुया. सगळ्यांना स्पष्ट झालं. म्हणून जर बिलीवर मेला तर म्हणू नका बिलीवर मेला. तो मेला नाही, तो महानिद्रेत गेला. आणि महानिद्रेतून उठणारा तो पहिला आहे. तुम्ही म्हणाल पास्टर लाजरसचं काय? लाजरस महानिद्रेतून पुनरुत्थित झालेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. तो पुन्हा मेला, पण महानिद्रेतून जिवंत झालेला पुन्हा कधी मरत नाही. पुनरुत्थित झालेला, लक्ष, जिवंत केलेला पुन्हा मरतो. तुम्हाला कळालं मी काय सांगतो? जो मरतो किंवा जो महानिद्रेत जातो तो महानिद्रेत जातो, तो मरतो. लाजर मेला होता, तो तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्ताने त्याला जिवंत केलं. आजपर्यंत तो जिवंत आहे काय? नाही. तो पुन्हा मेला. आता तो मेला नाही, आता तो महानिद्रित आहे. तो पुन्हा मेलेल्यातून जिवंत होणार आहे. तोच नाही, तुम्ही आणि मी, आम्ही सर्वजण एकदा जिवंत केले जाऊ. हालेलुया. हे होतील त्या लोकांना पुनरुत्थित केला गेलेला आहे. ही इज रेझरेक्टेड. प्रेज द लॉर्ड. जे लोक मेल्यातून जिवंत होतात, अनेक, तुम्ही म्हणाल जगामध्ये अनेक असे व्हिडिओज आहेत पास्टर की जे लोक मेले होते आणि जिवंत झाले. कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतील? प्रेज द लॉर्ड. आता प्रश्न आहे, कारण लाजराला जिवंत केलं, कोणत्या शरीरामध्ये जिवंत केलं? जे शरीर पुन्हा मरणार आहे. तर बायबल आम्हाला सांगतं की आम्हाला एक अविनाशी शरीर प्राप्त होणार आहे. 42 वचन पाहूया. 42 वचन. तसे मेलेल्याचे पुनरुत्थान आहे, जे विनाशीपणात पेरले जातात, जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठवले जातील. जे अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठवले जाते. प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीर आहे. जिवंत प्राण झाला. शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. हालेलुया. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम. मग जे आध्यात्मिक ते, पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गातून आहे. आता एक रहस्य ऐका, आणि हे रहस्य ऐकल्यानंतर मी बंद करणार आहे, जे आम्हाला पुनरुत्थानाविषयी सांगत आहे. वचन 50. बंधुजन हो, 50 वचन पहा. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही. हे जे शरीर माझं तुम्हाला दिसतंय, किंवा जे तुमचं शरीर, आता बघा तुम्ही तुमच्या हाताकडे, शरीराकडे बघा, आहे कसं शरीर आहे. 50 वचन. मांस, कोणतं शरीर आहे? आणि पाऊल करतो मांस आणि रक्त याचं जे हे शरीर आहे, हे शरीर आहे, याला स्वर्गामध्ये प्रवेश नाही. हालेलुया. म्हणा आपल्या हाताला असं धरून, आपल्या स्वतः शरीराला धरून. ह्या वचन 50 वचनामध्ये दुसरा भाग बघू. आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही.
51 वचन बघूया. पहा मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. आता बघा पौल एक रहस्य सांगत आहे आणि ते रहस्य पुनरुत्थानाचं रहस्य आहे. पौल जे रहस्य सांगत आहे 51व्या वचनामध्ये ते पुनरुत्थानाचं रहस्य आहे. बघा, पहा मी तुम्हाला एक रहस्य. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. 52 वचन अत्यंत महत्वाचं जे मला तुम्हाला सांगू द्या. त्यापूर्वी 51 वचन महत्वाचं आहे. ते म्हणतं, पहा मी तुम्हाला एक रहस्य सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. म्हणा बदलून जाऊ. आम्ही सर्व लोक बदलणार आहोत. पौल म्हणतो 50व्या वचनामध्ये ह्या शरीराला स्वर्गामध्ये प्रवेश नाही. मग 51व्या वचनामध्ये तो सांगतो की आम्ही सर्वजण बदलून जाऊ. 51 वचनामध्ये 51 वचनामध्ये. आणि मग 52 वचनामध्ये कसं बदलून जाऊ सांगतो तो. केव्हा बदलून जाऊ? 52 वचन, क्षणात. कसे बदलू? क्षणात, निमिषात वाजेल तेव्हा. कारण कर्ण वाजेल, मेलेले ते अविनाशाचे असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे त्याने अमरत्व परिधान केले असे जेव्हा होईल. अरे मरणा, तुझी नांगी कोठे आहे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु जो देव आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगतं की आम्ही सर्वच मरणार नाही. काही लोक जिवंत राहतील. केव्हा? हे सगळं केव्हा होईल? शेवटला कर्णा वाजेल. द लास्ट ट्रम्पेट विल बी ब्लोन. 7 कर्णे वाजवण्यात येतील. 6 कर्णे प्रियांनो पूर्णपणे वाजलेले आहेत. 7वा कर्णा वाजण्याचं राहिलेलं आहे. आणि बायबल सांगतं की हा 7वा कर्णा जेव्हा वाजेल, तो शेवटला कर्णा जेव्हा वाजेल, हालेलुया, ते जे महानिद्रा ते प्रथम उठवण्यात येतील. आम्ही जे त्यावेळेस पृथ्वीवर जिवंत राहू ते आम्ही आणि मेलेले उठवले गेलेले आम्ही सर्वजण एका क्षणामध्ये, निमिषात, पापणी लवतात बदलून जाऊ. म्हणजे हे मांसमय हृदय, आमचा ह्या मांसमय हृदयाचा त्याग आम्ही करू आणि आम्हाला एक अविनाशी हृदय आम्हाला मिळेल. कारण बायबल आम्हाला सांगतं वचनामध्ये, आणि आपण बदलून जाऊ. वी विल बी ट्रान्सफॉर्म्ड इन टू द लाइकनेस ऑफ जीसस क्राइस्ट. आम्ही बदलून जाऊ, पूर्णपणे बदलल्या जाऊ आम्ही. हालेलुया. आमचं परिवर्तन होईल. हे रक्त आणि मांसाचं जे शरीर आहे ते नाश होऊन आम्हाला अविनाशी शरीर. हे शरीर नाशवंत आहे. हे शरीर एक मरणार आहे. ह्या शरीराचा एक वेळेस नाश होणार आहे. हे शरीर माती आहे आणि ते मातीमध्ये निश्चित जाणार आहे. परंतु बायबलमध्ये सांगितलंय 52, 51, 52 आणि 53 वचनामध्ये की आम्हाला अविनाशी असं शरीर प्राप्त होईल जे, आणि त्या शरीराला स्वर्गामध्ये प्रवेश आहे. हे शरीर, या शरीराला स्वर्गामध्ये प्रवेश नाही, तर ते शरीर जे आम्ही धारण करणार आहोत त्या शरीराला प्रवेश मिळणार आहे. म्हणजे जसा ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि महानिद्रा घेणाऱ्यांमध्ये प्रथम जन्मलेला असा जो झाला, त्यानंतर आम्ही जे महानिद्रा घेणारे आहोत आम्ही सुद्धा पुनरुत्थित होणार आहोत. लक्षात ठेवा, हे शरीर आपला अमर्तत्व प्राप्त व्हावे. जे नाशवंत आहे त्याला अविनाशी पण प्राप्त व्हावं असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. हालेलुया. आणि 58 वचनामध्ये शेवट करत आहे पौल म्हणतो, म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. जे ख्रिस्तासाठी तुम्ही श्रम घेतात, एवढा परिश्रम करतो पौल म्हणतो, आणि आज मी तुम्हाला सांगतो की तुमचे ख्रिस्तामधले श्रम व्यर्थ कधी होणार नाही. जे काही तुम्ही प्रभूसाठी केलेलं आहे, जे काही त्याग तुम्ही देवासाठी केलेला आहे, तो कधीच व्यर्थ होणार नाही. हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर राहा, आढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असे राहा.
हेच आजचा संदेश आहे. स्थिर राहा, आढळ राहा, कारण स्वर्गीय देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीची निर्मिती तू केलीस, तू जिवंत देव आहेस. आज तुझ्या वचनातून पार पगन संस्कृतीपासून कशा प्रकारे पुनरुत्थानाला या संस्कृतीने बदलून टाकलेलं आहे हे आम्ही पाहिलं प्रभू. आणि सध्याच्या स्थितीमध्ये पहिले कोरिंथीच्या 15व्या अध्यायामध्ये पाऊल पुनरुत्थानाचं सत्य आम्हाला सांगत आहे. जसा ख्रिस्त मेलेल्यातून आणि महानिद्रेतून प्रथम जन्मलेला असा तो नेहमीसाठी जिवंत झालेला आहे, त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण शेवटला करणा वाजेल तेव्हा महानिद्रेतून जागी होऊ. जे जिवंत आहोत आम्ही सर्व बदलून जाऊ इनटू अ ग्लोरियस बॉडी. कारण जे मर्त्य आहे त्याला अमरत्व प्राप्त व्हावं हे अगत्याचं आहे असं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून त्या दिवसाची आम्ही वाट पाहतो प्रभू, जेव्हा आम्हाला ते गौरवी शरीर प्राप्त होईल आणि महागौरवामध्ये आम्ही स्वर्गीय राजामध्ये राहू. हालेलुया. आम्ही तुझं गौरव करतो, तुला धन्यवाद देतो पित्या. तुझी स्तुती आणि महिमा करतो आजच्या ह्या दिवसाबद्दल आणि ह्या सहभागितेबद्दल. सर्व गौरव, सर्व आदर, सर्व सन्मान केवळ आम्ही तुला अर्पण करतो पित्या. सहाय्य केलंच तुझे उपकार म्हणतो. धन्यवाद आणि गौरव देतो प्रभू. पुनरुत्थानाचं हे सत्य आणि पुनरुत्थानाचं सामर्थ्य आज आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये पूर्णपणे सामील होऊ दे आणि त्यामध्ये तुझं गौरव होऊ दे पित्या, अशी मी तुला प्रार्थना विनंती करतो. माझे पाहणारे सर्वांना तुझ्या हातामध्ये मी सोपवत होते. आय ब्लेस यू इन द नेम ऑफ जीसस. बी ब्लेस्ड इन द नेम ऑफ जीसस. बी सिक्युअर्ड इन द नेम ऑफ जीसस. बी सिक्युअर्ड इन द नेम ऑफ जीसस. नो प्लेग विल बिफॉल यू. कोणतीही मरी तुमच्या तंबूजवळ येणार नाही, कोणतेही अरिष्ट तुमच्या जवळ येणार नाही अशी मी प्रार्थना करतो. या कोरोना व्हायरस पासून प्रभू येशू तुमचं संरक्षण करो येशूच्या नावाने. बी ब्लेस्ड, बी सिक्युअर्ड. आय कव्हर यू विथ द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट. मी तुम्हा सर्वांना प्रभू येशूच्या रक्ताने झाकत आहे. प्रभू येशूच्या रक्ताने झाकत आहे. घाबरू नका, भिवू नका, निराश होऊ नका, सर्वदा आनंद करा, मरणाला भिवू नका. हालेलुया. हे शरीर एक दिवस प्रत्येकाला सोडायचं आहे, परंतु आम्ही आताच वाचलं की परमेश्वर आम्हाला एक अविनाशी आणि गौरवी शरीर देणार आहे, एक पुनरुत्थित शरीर देणार आहे, जे शरीर नंतर कधीही मरणार नाही. प्रभू प्रार्थना करतो, त्या दिवसाची आम्ही वाट पाहतो, त्या शेवटल्या करण्याची आम्ही वाट पाहतो. तो शेवटला करणा जेव्हा वाजेल तेव्हा जर आम्ही जिवंत आहोत तर आम्ही क्षणामध्ये निमिषात पाप निलवताच बदलून जाऊ आणि जे ख्रिस्तामध्ये महानिद्रा घेत आहेत ते सुद्धा उठवले जातील. प्रथम आम्हा सर्वांना क्षणामध्ये एक नवीन गौरवी अविनाशी शरीर प्राप्त होईल आणि सदा सर्व काळासाठी ते शरीर आम्हाला मिळेल. प्रभू आम्ही ही अपेक्षा करत आहोत. माझ्या पाहणाऱ्यांसाठी प्रार्थना करतो, प्रत्येकावर तुझी कृपा दे, प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भर, प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने भर, प्रत्येकाच्या घरामध्ये तुझी शांती असू दे. या लॉकडाऊन मध्ये कोणालाही कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी पडू देऊ नकोस. आय स्पीक ब्लेसिंग ओव्हर युअर हाऊस. आय स्पीक रिचेस ओव्हर युअर हाऊस. आय कमांड प्रोव्हिजन टू कम अपॉन यू. I command provision to come into your houses. I speak blessing upon you. I confess that you shall not lack anything in Jesus' name. कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कमी पडणार नाही येशूच्या नावाने. God will provide you. देव तुमचा पुरवठा करेल. तो यहोवा यायरा पुरवठा करणारा परमेश्वर तुमचा बनेल. तो यहोवा निसी विजय देणारा परमेश्वर होईल. सर्व संकट, सर्व आजार, सर्व रोग आणि सर्व दुखण्यापासून तुम्हाला विजय देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. सैतानाला हरवलेलं आहे, मृत्यूला त्याने हरवलेलं आहे, पापाला त्याने हरवलेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला आणि मला जीवन दिलेलं आहे. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो त्या पुनरुत्थानाबद्दल, त्या विजयाबद्दल. माझ्या पाहणाऱ्या प्रत्येकाला तुझी शांती दे, तुझा आनंद दे, तुझी कृपा दे, अनुग्रह दे, आरोग्य दे आणि तुझं गौरव दे. सर्व गोष्टीचा पुरवठा त्यांना तू कर आणि तुझी योजना त्यांच्या जीवनात पूर्ण कर. धन्यवाद देतो. आम्ही सर्व या ठिकाणी जे आहेत
प्रत्येकाला मी प्रभू येशूच्या रक्ताने झाकत आहे. प्रत्येक जण तुझ्या कृपेत ठेव, तुझ्या अनुग्रहात तू ठेव, तुझ्या आशीर्वादाने त्यांना तू भर, तुझी योजना त्यांच्या जीवनात पूर्ण कर. सर्व गौरव, सर्व महिमा आणि स्तुती आम्ही तुला देतो. वेळ तुझ्या स्वाधीन करून प्रार्थना आमचा तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. हालेलुया. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टाळ्या वाजू, प्रभूला धन्यवाद देऊ. थँक्यू सो मच. तुमचे थम्स द्या, तुमचे हार्ट्स द्या. तुम्हाला जर आवडलं असेल, आजच्या सहभागितेमध्ये तुम्ही आशीर्वादित झालात तर लाईक्स करा, शेअर करा हा संदेश, कारण याला आम्ही लाईव्ह पोस्ट करणार आहोत. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. आपले हात उंच करूया, आशीर्वाद प्राप्त करूया. And now may the Lord bless you and keep you. May the Lord shine his face upon you. May the Lord lift up his countenance upon you. May the Lord be gracious unto you. May the Lord give you the resurrection power and the blessing that is there in the resurrection. May the Lord give you his shalom peace. In Jesus' name I pray. Amen. टाळ्या वाजू पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. आमेन. हालेलुया. थँक्यू सो मच सर्वांनी जे जुडलेले आहेत. मला दिसत आहे तुम्ही सर्वजण या ठिकाणी लाईक्स देत आहात, लव्ह देत आहात, बघत आहात, कमेंट्स देत आहात. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी पुन्हा एकदा आम्ही नवीन संदेश घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी भेटणार आहोत. ऑनलाईन सर्व्हिस अनाउन्समेंट ही आहे की लॉकडाऊन उठूपर्यंत आम्ही ऑनलाईन सर्व्हिस मध्येच राहणार आहोत. हालेलुया. आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोक हा संदेश बघत आहेत. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. विनंती आहे, काही लोकांनी मला प्रश्न केला की पास्टर आमच्या दर रविवारचं जे ऑफरिंग आम्हाला द्यायचं असतं ते आम्ही देऊ शकत नाही. अशा लोकांनी मला सांगितलं. बघा, लोक इतके उत्सुक आहे की आमचं अर्पण आम्ही प्रभूला दिलं पाहिजे. पास्टर त्याचं काय, दर रविवारचं ऑफरिंग कसं आम्ही करावं, काय करावं आम्ही? तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जिथे फॅमिलीमध्ये आहात, आपली आपली ऑफरिंग तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये गोळा करा, ठेवा. दर रविवारची ऑफरिंग वेगळी ठेवा, एका ठिकाणी पाकिटात घालून ठेवा. आणि जेव्हा लॉकडाऊन उघडेल, पहिल्या रविवारी जेव्हा आम्ही भेटू, तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी या.